नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनलवरती। तर आपण करणार निफ्टीचं अनालिसिस। तर आता आपल्याला काय चेक करायचं, तर सगळ्यात पहिलं आपण शिफ्टिंग चेक करणार आहे। शिफ्टिंग मध्ये काय दाखवतंय, रेजिस्टन्स साइडला चेक करूया। तर शिफ्टेड फ्रॉम बॉटम 24600 वरून 24650 9 वाजून 35 मिनिटाची शिफ्टिंग आहे, हिला आपण कन्सिडर करणार आहोत। तर आपल्याला चेक करायचं कोण कोण शिफ्ट झालंय। सगळ्यात पहिले 24600 वर चेक करूया कोण कोण 100% होतं। तर तिथे व्हॉल्यूम आणि ओवाय दोघं 100% होते। ओवाय चेंज 0 आहे, तर 0च आहे। तर ह्याच्यामधनं कोण शिफ्ट झालाय, ओवाय निघून गेलाय। कुठे निघून गेलाय, ओवाय गेलाय 24700 वरती। ओवाय चेंज तर नव्हताच, म्हणजे 24750 वरती जी शिफ्टिंग दाखवते, म्हणजे ओवाय चेंज ऑलरेडी 100% तिथंच होता। चेक करूया, ओवाय चेंज बघा 100% आहे। व्हॉल्यूम आणि ओवाय इंटरेस्टेड आहे का, नाहीये। म्हणजेच आता मला चेक करायचं व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज 24700 वरती काय करतात। चला क्लिक करून चेक करूया। तर इथे बघितलं तर ओवाय चेंज इन्क्रीज करत होता, आता इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहे। थोडासा डिक्रीज झालेला आहे। व्हॉल्यूम बघितलं तर थोडासा इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहे। ओवाय 100%। आता ट्रेड मध्ये काय प्लॅन करू शकतो, त्याच्या आधी आपल्याला सपोर्ट चेक करायचं। सपोर्ट मध्ये काय दिसतंय, सपोर्ट मध्ये शिफ्टेड फ्रॉम टॉप 24650 वरून 24600। तर मला चेक करावं लागेल 650 वरती कोण कोण होतं। ते इथे चेक केलं तर ओवाय चेंज 100% आला होता, त्याच्यामुळे शिफ्टिंग दाखवते। ऍक्च्युअल तुमचा सपोर्ट 24600 वरती, व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज मुळे। आता ट्रेड काय प्लॅन करू शकतो, तर आता ट्रेड आपण हाच प्लॅन करू शकतो। सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे, रेजिस्टन्स मध्ये कन्फ्युजन आहे। सपोर्ट वर आला तर माझा कॉलचा ट्रेड प्लॅन होईल, आणि पुढचं जर ट्रेड करायचं असेल तर 24700च्या रेजिस्टन्सची वाट बघावी लागेल आणि डाटा चेक करूनच पुढचा ट्रेड प्लॅन करावा लागेल। जर समजा मला 24650च्या रेजिस्टन्स वरनं पुट घ्यायचा असेल, तर मला 24600 वरती रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम असला तरच मी 24650च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पोस्ट मार्केट मध्ये। धन्यवाद।